गीता या ग्रंथाचा परिचय आपल्याला करून घ्यायचा आणि या ग्रंथामध्ये आलेल्या विषयाचं आपल्याला चिंतन करायचे आहे। शके 1236 मध्ये या ग्रंथाचं लिखाण झालेलं आहे। शके 1212 मध्ये मज नाही प्रेमाचा सौरसू, वरी अज्ञानाचा डोळेला सू, तेवी केवी आतुडे सोसू ते या निरूपणाचा। खरं तर मी ते अनिर्वचनीय अनिर्वाच्य त्या विषयाचं वर्णन करू शकत नाही। प्रेमाचाही माझ्याकडे अभाव आहे आणि डोळे लागतो म्हणजे भ्रांत आहे मी। एक अज्ञानाचं पट्टल माझ्या डोळ्यावर आलेलं आहे, तरी मी त्या भगवंताचं वर्णन करतो। याचं कारण असं की पूर्णतेने आखरे एके एवढी संसार वागूर चुके। त्याच्या संपूर्ण जीवनाचं चिंतन केल्यानंतर तर संसाराची वागूर जे बंधन आहे हे बंधन तर तुटतच। एखाद्या अध्यायाचं चिंतन केलं, एखाद्या प्रसंगाचं चिंतन केलं किंवा सगळे प्रसंग वजा करून फक्त नामाचं चिंतन केलं तरी वागूर चुकते। एवढंच नाही तर एक अक्षराचा जरी आपण उल्लेख केला, एका अक्षराचं आपण जरी चिंतन केलं तरी आपलं बंधन तुटतं। संसार भवसंसारातून आपण पार होऊ शकतो। असं भगवान श्रीकृष्णाच्या प्रती प्रेम व्यक्त करत असताना भास्कर भट्टाने या ठिकाणी वर्णन केलेलं आहे। सगळं जग आपल्या 5 दरवाज्यातून आत प्रवेश करत असत। डोळ्यातून, कानातून, नाकातून, स्पर्शातून आणि रसनेतून। चांगलाही प्रवेश करतं, वाईटही प्रवेश करतं। एखादा दृश्य बघत असताना ते चांगलंही असतं, वाईटही असतं। ऐकत असताना चांगलंही असतं, वाईटही असतं। ऐकूनही माणूस बिघडतो, ऐकूनही माणूस सुधारतो। पाहूनही बिघडणारे माणसं आहेत आणि पाहून सुधारणारे माणसं आहेत। वाचून बिघडणारे आहेत, वाचून चांगली होणारी माणसं आहेत। 5 इंद्रियांच्या माध्यमातून हे इंद्रिय 5 विषयांचं सेवन करत असतात। नाकाचा विषय वेगळा, कानाचा वेगळा, डोळ्याचा वेगळा। म्हणून संपूर्ण जग तुमच्यामध्ये प्रविष्ट करत असतं। मग एखादा विषय जर चांगला जर असेल तर त्याचं चिंतन करत असताना त्याचा संचार नकळत तुमच्या अंतःकरणामध्ये होतो। छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊ असं काही खाद्य द्यायचे, भौतिक खाद्य द्यायचे, बौद्धिक, की ज्या खाद्याच्या बळावर त्यांची नजर तयार झाली, त्यांचं बसणं, त्यांचं उठणं, त्यांची विचार करण्याची शक्ती, त्यांची निर्णय क्षमता ही संपूर्ण तयार झाली। मनुष्य घडवत असताना तो कशा पद्धतीने घडवायचा याचा एक आदर्श नमुना आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आपल्या डोळ्यासमोर दिसतात। आणि म्हणून हे संस्कार टाकणं हे अत्यंत मोलाचं आणि महत्वाचं आहे। ते सुद्धा शब्दातून प्रकट होत नाही। शब्दातून ज्ञान जन्माला येईल, परंतु संस्कार शब्दातून नाही जन्माला येत, ते कृतीतून झिरपतात, कृतीतून प्रकट होत असतात। म्हणून घरातला मुलगा काही गोष्टी तुमच्या शब्दातून शिकतो, आत्मसात करतो, काही गोष्टी तुमच्या वागण्यातून त्याचं अनुकरण करत असतो। तुम्हाला कोणाचा मोबाईल आला आणि त्या बाळाच्या समोर तुम्ही तो मोबाईल उचलला आणि मोबाईलवर तुम्हाला विचारलं गेलं की तुम्ही कुठे आहात, आणि ज्यावेळेस सांगता की मी घरी नाही बाबा, मी बाहेर गावी आहे, हे त्या मुलाने ऐकलं आणि तो शिकला। त्याला तुम्ही सांगितलं नाही, पण खोटं बोलायचं असतंय तुम्ही त्याला शिकवलं। सिगारेट ओढत असताना तुम्ही प्रवचन नाही दिलं त्याच्यासमोर प्रवचन, पण ओढत असताना तुमच्या कृतीतून तो अनुकरण करायला लागला। तुम्ही जे जे करता, आणि म्हणून मोठ्यांवर जास्त बंधन असतात। यद्ददा चरते श्रेष्ठ सत्तदेवी तरोजन सयत प्रमाणम कृते लोकस्तदनुवर्तते। मोठा काय करतो त्याच्यावर मागचे सगळे अवलंबून असतात। एरवी आपण अनुकरण करणारी माणसं आहोत, आपण सतत नाटकात काम करणारी माणसं आहोत।
अनुकरण आणि अनुसरण याच्यामध्ये फार मोठा बदल आहे. अनुसरणारा विचाराचं अधिष्ठान आहे आणि अनुकरणाला फक्त तुम्ही बघता, लोक काय करतात म्हणून तुम्ही करताय. कशासाठी करावं लागतं याचा विचार तुमच्या डोक्यामध्ये नाही, ते करतात म्हणून मी करतोय, परंपरेनं आलेला आहे म्हणून मी करतोय. असंच माझ्या एका कार्यक्रमामध्ये माझं प्रवचन चालू असताना लोकांनी प्रचंड टाळ्या वाजवल्या. मला कळलंच नाही टाळ्या कशामुळे वाजवल्या. मी तर काही तसं बोललो नाही, असं काही चटकदार वाक्य वगैरे असं काही नाही. टाळ्या कशा वाजवल्या निरखून बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की एका कोपऱ्यात तंबाखू मळणाऱ्या माणसाने तिला फटकण्यासाठी असं केलं. सगळ्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. ही सगळी माणसं अनुकरण करणारी आहे, अनुसरण नाही. दोन शब्दातला फार मोठा, खूप मोठा बदल आहे. अनुसरणाला विचाराचं अधिष्ठान आहे, विचाराची एक बैठक आहे. म्हणून मुलं तुमच्या बोलण्यातून कमी शिकतात, तुमच्या वागण्यातून जास्त शिकतात. आणि वागण्यातून जे शिकतात ना ते इतकं प्रिंट होतं, इतकं पक्क होतं, इतकं कोरीव होतं की त्याला ते सोडू शकत नाही. अमीट झालेले हे संस्कार असतात. शिलालेखावरच्या अक्षरासारखे काळ्या पाषाणावरची जी रेष असते असे संस्कार झालेले असतात, पक्के संस्कार झालेले असतात. आणि म्हणून मुलांकडे लक्ष देत असताना त्यांचं जीवन ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. त्यांना पैसा तर पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, त्यांना घर पाहिजे, शेती पाहिजे, सगळं पाहिजे. पण हे सगळं पचण्यासाठी, हे सगळं व्यवस्थित चालवण्यासाठी त्यांच्याकडे कौशल्य पाहिजे, त्यांच्याकडे नेतृत्व पाहिजे, त्यांच्याकडे कर्तृत्व पाहिजे. खूप शिकलेला मुलगा असेल, कर्तृत्व कुठलं नसेल, नेतृत्वाचा अभाव असेल, हवेमध्ये तरंगणारा जर असेल. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींनी इथला माणूस घडवत असताना एक वेगळी प्रयोगशाळा काढली. लक्षात ठेवा, आपण नेहमी आपलं जगणं 3 स्तरावर आपलं जगणं असतं. एक तर आपण आभाळाशी स्पर्धा करणारी असतो, मोठं, आणखी मोठं, आणखी उंच, आणखी उंच. स्वाभाविक आहे, ते प्रत्येकाच्या मनामध्ये असतं. अनेक वैतागुण, आणखी खाली, आणखी खाली, नको नको, आणखी खाली. वरचा आभाळाला भिडलेला असतो आणि खालचा रसा तळाला गेलेला असतो. एक न्यूनगंडाने मेलेला असतो, एक अहमगंडाने मेलेला असतो. 2च माणसं आहेत. 2 गटामध्ये याचं विभाजन केलेलं आहे. अहंकाराने तरंगणारा एक माणूस आहे आकाशात, न्यूनगंडाने रसातळाला गेलेला माणूस आहे. त्याच्याकडे प्रतिभा आहे, सगळं सगळं आहे, पण न्यूनगंड आहे. मी लहान आहे, मी गरीब आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. आणि एक न सुद्धा हवेत तरंगणारा माणूस आहे. कृष्णाने ह्या दोघांनाही भूमीवर आणण्याचा प्रयत्न केला. चक्रधर प्रभूंनी ह्या दोघांनाही जमिनीवर आणण्याचा प्रयोग केला. तो करत असताना भगवंताने जी सुरुवात केली, सुरुवातीला 2 माणसं भगवंतांनी महाराष्ट्रामध्ये निवडले. एक आकाशाची स्पर्धा करणारा आणि एक जमिनीच्या रसातळाला गेलेला, पाताळाकडे सरकणारा. एकाच्या हातामध्ये तरवार आहे आणि तो हातामध्ये तरवार घेतली, दरोडे टाकतो, लोकांना लुटतो, असा एक माणूस निवडला. लोकांनी झिडकारलेला, लोकांनी नाकारलेला, अपमानित केलेला, त्याचं तोंड पाहण्याची इच्छा नाही लोकांना, असा एक माणूस निवडला. अनेक असा अहंकार आहे की तो लोकांना अपमानित करत होता, जखमी करत होता, अभ्यास चांगला, शास्त्र चर्चा करत होता आणि लोकांचे पुस्तक बगले ते घेऊन अहंकाराने हातामध्ये मशाल घेऊन फिरत होता. पायात गवताचे तोडे होते. त्याचं नाव महिमभट्ट, पहिल्याचं नाव नागदेव. 2 माणसं. दोन स्वामींनी आम्हाला हे समजावून सांगायचं आहे, हे बघा, माणूस तयार होऊ शकतो, माणसाचा तिरस्कार करू नका. कितीही वाईट माणूस जरी असला ना तर त्याच्यामध्ये एक सुप्त गुण असतात चांगले, ते विकसित करण्याचा प्रयत्न करा. ओसामा बिन लादेन होता वाईट, पण कवी होता तो. एक कवितेची एक नाजूक भावना त्याच्या हृदयामध्ये होती. ती विकसित जर झाली असती तर कदाचित तो कालिदासही झाला असता, पण तो अवसर त्याला मिळालेला नाही. शेतीतल्या गवताने शेतीतल्या जमिनीला व्यापून टाकावं, अशा दुर्गुणाने त्याला व्यापून टाकावं. सद्दाम हुसेन एक चांगला नाटककार होता. त्याच्या नाटकाची किंमत 4000 रुपये. कदाचित तो शिरवाडकरांसारखा झाला असता, आणखी चांगला नाटककार झाला असता.
पण त्या गुणाला विकसित करण्यासाठी जी खतपाणी मिळायला पाहिजे ते मिळालं नाही. स्वामींनी 2 माणसाची निवड केली. 2 माणसाची. एक आहे नागदेव आणि दुसरे आहे महिम भट्ट. एक मूर्तिमंत अहंकार आहे आणि एक पूर्ण खचलेला आहे, तिरस्कार भरला लोकांच्या संदर्भामध्ये. तिच्या डोक्यामध्ये तो सारखा फिरतोय. घाबरतात लोक. इथं सोडा, आई घाबरते. 2 माणसांची निवड केली आणि 1-2 भेटीमध्ये दोघांनाही स्वामींनी जमिनीवर आणण्याचा प्रयत्न केला. यांच्यातला पहिले माणूस जागा केला. खूप माणसं आहेत, गर्दीत माणसाच्या माणूस शोधितो मी. माणसं खूप आहेत पण माणूस सापडत नाही, दिसत नाही. माणसं मोडलेले आहेत, माणसं तोडलेले आहेत. माणसं तोडायचं काम करणारी माणसं आहेत, मोडायचं काम करणारी माणसं आहेत. माणूस जोडायचं काम करणारी माणसंच कमी आहे. पशुत्वाचे गुण विकसित करून माणसाने आज जगाला परेशान केलेलं आहे. आणि डोंगर नीट ठेवले नाही, नद्या नीट ठेवले नाही. ज्या नदीचं पवित्र पाणी आपण प्यायचो तीर्थ म्हणून, तिच्या थेंबाला आपण स्पर्श करू शकत नाही. ना दूध चांगलं भेटत, बाहेर पडताना पाणी घरून घ्यावं लागतं आणि बाहेर पडावं लागतं. तेल चांगलं नाही, कुठल्याच वस्तू चांगल्या नाही. विषयामध्ये भेसळ. विष तरी चांगलं कुठं मिळतं? काहीच चांगलं नाही. हे माणसाचं काम नाही, माणसातलं पशुचं काम आहे. आणि आजचा माणूस तर एकदम बधीर झाल्यासारखा माणूस आहे, संवेदनाहीन झालेला माणूस आहे. वाईट घटना घडल्यानंतर त्याच्या संवेदना जागृत व्हायला पाहिजे, तसं होत नाही. होतच राहतं, हे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आचार्य नागदेव एक वेळ स्वामींचं प्रवचन चालू असतं आणि ह्या प्रवचनामध्ये सगळे तन्मय झालेले असतात. अंतःकरण चंद्रमय झालं. स्वामींचं प्रवचन सुरू आहे. आणखी स्वामींचं स्नान झालेलं नाही. आणि अशा वेळेला बाईसा येते, तगमग सुरू असते तिची. तिला प्रवचनापेक्षा स्वामींची जास्त काळजी आहे. तिथं नंतर ऐकता येईल आपल्याला. स्वामींनी आंघोळ केलेली नाही. 2-3 चक्र मारते, शेवटी राहत नाही. तिला नागदेवाला म्हणते, अरे उठ ना, आंघोळ करायची, स्वामींना स्नान करायचंय, पाण्याचा पत्ता नाही, जा पाणी आण. प्रवचन थांबलं. नागदेवाने हातामध्ये घागर घेतली, निघाला. डोक्यात पूर्ण कचरा होता, चीड आलेली होती. बाई अशीच आहे, तामास आहे, काही कळत नाही याला, विचित्र स्वभावाची. कुठं काय बोलावं कळत नाही. किती चांगलं प्रवचन चालू होतं. डोक्यात पूर्ण कचरा. रस्त्यानं चालत होते. नदीवर गेले, पाणी भरायचं. घागर भरली. घागर भरल्यानंतर गढूळ पाणी आलं परत नदीला वरून. आणि क्षणामध्ये नागदेवाचा विचार बदलला. आपण थोडा उशीर लावला असता तर गढूळ पाणी न्यावं लागलं असतं. तिचंच बरोबर आहे. किती चांगली काळजी घेते. याचा पूर्ण विचारामध्ये बदल झाला नागदेवाच्या. तिचं कौतुक करत आला तो. स्वामींची काळजी ती घेते, आपणच स्वार्थी आहोत. नाही, तिचंच बरोबर आहे. बाईसाजवळ घागर दिली. स्वामीजवळ नागदेव आले. स्वामींना नमस्कार केला. त्यावेळेस स्वामी एकच म्हणाले, नागदेवा तू जाताना चांगला नव्हतास, तू येताना चांगला होता. पण मला तुला जातानाही चांगलं बनवायचं, येतानाही चांगलं बनवायचं. ही एक पारखी नजर असते पालकाकडे. मुलावर लक्ष ठेवणं, तो जाताना कसा आहे, येताना कसा आहे, तो बोलताना कसा आहे, तो पाहताना कसा आहे. बोलताना त्याच्याकडे संवाद कौशल्य आहे का, त्याचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याची क्रिया प्रक्रिया कशी आहे, त्याची नजर कशी आहे, हे वाचावं लागतं. नजर वाचावं लागतो, चेहरा वाचावा लागतो. शिक्षकापेक्षा घरच्या लोकांचे काम असतं. तुमच्या ताब्यात तो जन्म झाल्यापासून असतो. न कळत तो शिकत असतो. त्याला तुम्ही शिकवलं का? आई आली, बाबा गेले, शिकवलं नाही. तो ऐकून ऐकून शिकला. तो असं म्हणणार नाही आई आला बाबा गेली, असं नाही म्हणणार तो. म्हणजे त्याला शिकवलं कोणी? हे क्रियापद त्याला कोणी शिकवले? तुमच्या संवादातून, तुमच्या बोलण्यातून, न कळत.
तुम्हाला कळलं नाही की आपण याला शिकवलं, त्याला कळलं नाही की आपण शिकून गेलो. देणाऱ्याला कळलं नाही आपण दिलं, घेणाऱ्याला कळलं नाही आपण घेतलं, तरीही दिल्या घेतलं घेत जात. याला संस्कार म्हणतात. श्री चक्रधर प्रभूंनी नागदेवाची नजर तयार केली. एक नजर असते, लक्षात ठेवा. हे सगळं बनवावं लागतं. पुढे भगवंताचं वर्णन करत असताना भगवंताचं गोकुळ भगवंताचं राज्य कशा प्रकारचं होतं याचं वर्णन आलेलं आहे. तुमच्या घराकडे तुम्हाला बघायचं, तसं पूर्ण नाही करता आलं तर त्यातला अंश घरामध्ये आणता आला तरी खूप झालं आपल्याला. त्यातला अंश आणता आणला तरी. तेया यदुरायाची राणी वे सुखे झाली सदैवे पडप जोडे नीच नवे अष्टभोगासी तै मुक्तीशी सौभाग्य आले ब्रह्मविद्ये दैव बुदैले चांग मगन वाढविले शांतीचे पै. वेगवेगळ्या प्रकारचं वातावरणामध्ये आपण जगत असतो. वातावरण खराब झालं की त्याचा परिणाम आपल्यावर होत असतो आणि वातावरण चांगलं असलं की सद्गुणांचे एक विकास होतो आणि मग एक वेगळा आनंद येतो. मुक्तीला सौभाग्य आलं म्हणाले. मुक्ती मोकळेपणा, मुक्ती म्हणजे बंध मुक्त अवस्था. श्रीकृष्णाच्या राज्यामध्ये असं कुठलं बंधन नाहीये. प्रत्येक माणूस स्वतंत्र आणि मुक्त जीवन जगणार आहे. ज्याचं कुठल्याही प्रकारचं बंधन नाही असं हे आनंदी जीवन आहे. भगवान कृष्णाच्या ह्या राज्यामध्ये ब्रह्मविद्येला तिचं दैव उदयाला आलेलं आहे. कुठेतरी ती झाकलेली होती, कुठेतरी असुरांच्या कचाट्यामध्ये सापडली होती. संस्कारहीन झालेले माणसं ब्रह्मविद्येचा तिरस्कार करत होते, दुर्लक्ष करत होते आणि आता तिचं दैव उदयाला आलं. चांग मगन वाढविले शांतीचे पे. आणि शांतीचं जे आहे, शांतीचे मोठेपण जे आहे हे मोठेपण वाढवलं, तिला बलवान करण्याचा प्रयत्न केला. आज आपण बघतोय की आपल्याकडे सगळं आहे पण शांती आपली कमजोर आहे. कमजोर आहे शांती. कुठल्याही माणसाचा हात पहा तुम्ही, ज्योतिषी नसेल पण म्हणा मी ज्योतिषी आहे आणि त्याला सांगा की तू टेन्शन मध्ये आहे, त्याला ते नक्कीच पटणार. कारण प्रत्येक माणूस टेन्शन मध्ये. सगळं तर तुम्हाला पाहिजे पण शांती नसेल. आणि असा कुठला देश आहे की त्याला शांती नको? सगळ्या देशांना शांतीची गरज आहे. सगळ्या धर्माला शांतीची गरज आहे, सगळ्या पंथाला शांतीची गरज आहे. धर्म आणि पंथ यातला भेद लक्षात ठेवा. पंथ म्हणजे एक रस्ता धर्माने घालून दिलेला. वारकरी महानुभाव हे सगळे हिंदू धर्मातले पंथ आहे. धर्म शब्दाचा अर्थ आहे ध्रुव धातूपासून बनलेला तो शब्द आहे. ध्रुव धार येती, ध्रुव पोष येती. तुमचं पोषण करणारी विचारधारा म्हणजे धर्म. तुमची शोषण करणारी विचारधारा म्हणजे अधर्म. तुम्हाला पोषक असलेला आहार धर्म, तुमची प्रकृती बिघडवणारा आहार अधर्म. हा धार्मिक आहार आहे, हा अधार्मिक आहार आहे. तुमचा आचार, तुमचा विचार, तुमचा उच्चार. पसायदान आपण ज्यावेळेस म्हणतो जो धर्म आहे, पण पसायनं म्हणताना तुम्ही कसाय जर झाले तर तो अधर्म आहे. शिवी देता त्यावेळेस तो अधर्म आहे आणि प्रार्थना करता त्यावेळेस तो धर्म आहे. इतकं सोपं आहे. पाठ पोषण करणारी विचारधारा एकाच पंथाची असेल असे नाही, अनेक पंथाची आहे. म्हणून चांगुलपणाचा मागता एकाच संप्रदायाने घेतला असा नाहीये, सगळ्याच संप्रदायाने घेतलेला आहे. कदाचित कुठल्याच संप्रदायाचा नसलेल्या माणसाकडे सुद्धा तो आहे. चौकटीत बघण्याची दृष्टी जी आहे ना ही बंद करून टाका. थोडंसं विकसित करा स्वतःला, असं विस्तारित करा. जग खूप मोठं आहे, आपण आपल्या मापाने विचार नाही करायचा. देव मानणारा माणूस आहे धार्मिक आहे, देव न मानणारा माणूसही धार्मिक आहे. गाडगे बाबा तर देव मानत नव्हते. पंढरपूरला जायचे यात्रेला, पण कधी मंदिरात गेले नाही, फक्त झाडायला जायचे. एक दिवशी मंदिराच्या समोर गेले, विठ्ठलाच्या समोर उभं राहिल्यानंतर त्यांनी एक प्रश्न विचारला, नमस्कार नाही केला. का रे बा, किती वर्षापासून उभा राहिला असतो, कमरेवर हात ठेवतो, जरा झाडू लागायला मदत करणार, चल ना माझ्यासोबत ये.
काय ताकद आहे या वाक्यामध्ये. एका पारड्यामध्ये अभंग टाकावेत आणि एका पारड्यामध्ये हे वाक्य टाकावं असा प्रश्न तर कधी केलाच नाही कुणीच नाही प्रश्न केला. झाडणं म्हणजे स्वच्छ करणं, झाडणं म्हणजे सुंदर करणं. आणि सुंदर हे परमेश्वर आहे का? परमेश्वर सुंदर आहे, तो सत्य आहे, तो शिव आहे. सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, सत्यम शिवम सुंदरा, हे परमेश्वराचं लक्षण आहे. तो सुंदर आहे आणि हे सौंदर्य तुम्ही इथं निर्माण करत असाल तर तो धर्म नाही. पारायण चालतं, सप्ताह चालू आहे, कार्यक्रम चालू आहे, सगळं चालू आहे, असा विधी चालू आहे, सगळं आजूबाजूला घाण जर असेल तर त्याला धर्म कसं म्हणणार? ते पोषक कसं होईल? सोपे धर्म धारण करणे, धर्म पोषण करणारी वृत्ती, अधर्म शोषण करणारी वृत्ती. आणि म्हणून हा भाव धर्मात नसलेल्या माणसामध्ये जर असेल तर तो धर्म आहे. धर्म विशिष्ट प्रदेशाशी निगडीत नाही, विशिष्ट गटाशी निगडीत नाही, ती एक भावना आहे. चांगुलपणाला कुठला संप्रदाय, कुठला काय? कल्पना करे की एक बाई आहे, झोपडपट्टीमध्ये राहते, ती बाळांत झालेली आहे, गोधडी आहे, मोडकी खाट आहे, झाली बाळा, सगळी गैरसोय आहे, पण बाळ झालं ते. अनेक मोठ्या बंगल्यामध्ये बाई आहे, सगळ्या व्यवस्था आहे, सगळ्या सुविधा आहे, तिलाही बाळ झालं, घर वेगळं आहे, सगळं वेगळं आहे, पण वात्सल्य, आईची ममता झोपडीतली आणि बंगल्यातली सारखीच आहे की नाही? काय फरक आहे त्याच्यामध्ये? ममतेला कुठं जात असते का? ममतेला कुठला पंथ असतो का? ममतेला कुठला प्रदेश असतो का? आणि ते वात्सल्य तो आईचा धर्म आहे. वात्सल्य आईचा धर्म आहे. आणि ज्यावेळेस तो संपलेला असतो आणि मग ती वैरिणी बनते, मग तो अधर्म आहे. तो अधर्म आहे. भगवान कृष्णाच्या राज्यामधले वातावरण कशा प्रकारचं आहे याचं या ठिकाणी वर्णन करतात. कसं धार्मिक वातावरण आहे त्या ठिकाणचं. विवेका तराय झाली प्रबोधा दसा उदैली, नवल जिनी झाली वैराग्यासी. हे मूल्य आहेत पा, समाजामधले मूल्य आहेत. आणि या मूल्यांचा जेव्हा ह्रास होतो ना, त्यावेळेस समाज संपत चाललेला असतो, अधर्म वाढलेला असतो. शांती जसं तुमचं मूल्य आहे, तुम्हाला शांतीची गरज आहे. तुम्ही अशांत आणि बेचैन असाल, तुमचं झोपणं हराम होईल, तुमचं जेवण हराम होईल. आणि म्हणून शांती हे मूल्य आहे, तुमचं जीवन मूल्य आहे. असं वैराग्य जीवन मूल्य आहे तुमचं. त्यागाचा भाव त्याच्यामध्ये असणं महत्वाचं आहे, अलिप्तता असणं महत्वाचं आहे. जीवन मूल्य, हे जीवन मूल्य भगवान कृष्णाच्या राज्यामध्ये कशा प्रकारचे आहे? विवेका तराय झाली. विवेक म्हणजे विचारशक्ती, तराय झाली म्हणजे समर्थ झाली. विचारशक्ती समर्थ जर नसेल तर विचार चुकतात आपले, खूप विचार चुकतात. आणि म्हणून विचारशक्ती समर्थ पाहिजे. साहित्य सोनियाचे खाणी, उघडवी देशीयेची छवणी, विवेक वल्लीचे लावणी होऊ देई सैंग. आणि म्हणून मुलांमधला जो विचार आहे तो परिपक्व करणं महत्वाचं आहे. अधिक लांब पाहण्याची शक्ती, त्याची निर्णय क्षमता. असं का तसं नाही, कुठले तरी एक ठाम अशा प्रकारची भूमिका. म्हणून ते विवेक जे आहे ना, तिथले तराय झाले, समर्थ झालेले. विचारशक्ती, विचार परिपक्व झालेला आहे. विचाराची दृढता झालेली आहे, आचाराची परिपक्वता झालेली आहे, योग्यता झालेली आहे. अशा प्रकारचं
प्रबोध दशा उदयली, प्रबोधाची जी दशा आहे ना म्हणजे तारुण्य ती उदयली, जाणते माणसं निर्माण झाले. जाणते माणसं निर्माण असले तर चुका होत नाहीत. चुका त्यांच्याकडून होतात, अज्ञानाकडून चुका होत असतात. जाणत्या माणसाकडून चुका होत नाही. चुका जास्त व्हायला लागली की त्रास होतो आपल्याला, आणि चुकात होत नसल्या तर कुठलंही काम करत असताना मग आपल्याला आनंद मिळतो. अशी माणसं त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. नवल जिनी झाली वैराग्याची, वैराग्याला जिनी म्हणजे जिवंतपणा निर्माण झालेला आहे. कुठंतरी ते असं क्षीण बनलेलं होतं आणि त्याला एक जिवंतपणा निर्माण झाला. तो तर मुळामध्ये कृष्णामध्येच आहे. कृष्णच मुळामध्ये त्यागी आहे. सगळे सद्गुण भगवान कृष्णामध्ये आहे. कंसाला मारलं, कंसाचं राज्य भगवान कृष्णाने त्याच्या वडिलाला देऊन टाकलं, उग्रसेनाला. तुमच्या हातामध्ये एखादी खुर्ची आल्यानंतर ती सोडणं होत नाही, आपल्याकडून नाही सोडणं होत. ती सोडण्यासाठी तुमच्याच मध्ये जो भाव असायला पाहिजे ना, तो वैराग्याचा भाव. वैराग्याचा भाव असला की ते सुटून जाते. 12व्या वर्षी वयाच्या कृष्णाने कंसाला मारलं. मथुरेचं राज्य तर खरं त्याचं झालं, तो राजा होता आता, परंतु तो राजाने झाला. केलं राजा ज्याने बापाला बंदीखान्यात टाकलं होतं त्याला राजा बनवलं. कृष्णाने नरकासुराला मारलं, त्याचं राज्य कृष्णाच्या ताब्यात आलं, राजाने झाला तो, त्याच्या मुलाला राज्य. कृष्णाने भीमाकडून जरासंघाला मारलं, राज्य ताब्यामध्ये आलं, राजाने झाला कृष्ण, जरासंघाच्या मुलाला राज्य. मग कर्ता पुरुष जर असा असेल तर वैराग्य जिनी नाही तर काय होणार? वैराग्य जिवंत होणार नाही तर कसं? ते विकसित होणार नाही तर कसं? कर्त्या माणसाचं जर असं वर्तन असलं, असा आचार जर असेल तर मागे चालणारा, अनुकरण करणारा जो माणूस आहे तो त्या पद्धतीने जाईल. काय ते द्वारकेचं वर्णन करत असताना रुक्मिणी संवारामध्ये वर्णन आलेलं आहे. म्हणाले सोन्याची द्वारका. सुदेव जेवढाच द्वारकेकडे येत असतो, द्वारकेकडे आल्यानंतर तो द्वारकेची ते सोन्याचे कळस बघतो, तिथले उद्याना बघतो, तिथले बगीचे तो बघत असतो, तिथले माणसं बघतो, त्यांची वेशभूषा, त्यांचं बोलणं, त्यांचं संवाद कौशल्य हे सगळं बघतो. पुणे खूप चांगलं वाटतं असं तुम्ही म्हणता, काश्मीर चांगलं वाटतं असं तुम्ही म्हणता. तिथली संस्कृती चांगली आहे, तिथली प्रकृती चांगली आहे, तिथला व्यवहार चांगला आहे आणि म्हणून आपण त्याला चांगलं म्हणतो. अशीच ती द्वारका त्या काळामध्ये. आणि म्हणून तो रस्त्याने येत असताना असा विचार करतो की ही द्वारका कशी आहे, किती लख प्रकाश पडलाय द्वारकेचा, किती लख प्रकाश पडला. द्वारकेचं तेज कसं आहे, आभाळातली वीज सुद्धा कडकड नाही हुडते, तिच्या दातावर दात आपटतात, घाबरलेली ती, तिला एक कंप झालेला आहे. कशामुळे? द्वारकेचं वैभव बघितल्यानंतर. कशी आहे द्वारका? अथांग असलेला समुद्र. त्याने ज्यावेळेस द्वारका बघितली त्यावेळेस तोही मागे सरला. देवाचे दादुलेपणाचा उबारा, न साहेच सप्तसागरा, भेन ओसरोनी राजभारा दिदली द्वारावती. अशा तऱ्हेचे ते वैभव संपन्न असलेलं भगवान कृष्णाचं राज्य. तपासी बीक चढले अध्यात्म चांग पदाशी आले, भांडवल जोडले उपनिषदांशी. वेदाला ऊर्जित अवस्था प्राप्त झाली. खूप वर्णने काय काय बदल झालेला आहे. धार्मिकता वाढलेली आहे, व्यवहार चांगला झालेला आहे, बोलण्यामध्ये फरक पडलेला आहे. हा सगळा बदल भगवान कृष्णाच्या राज्यामध्ये झालेला आहे. हे आपल्या घरात थोडस आलं पाहिजे. आपल्या घरात त्या गोष्टीची गरज आहे. वस्तू तर आपल्या घरामध्ये खूप याची आपल्याला गरज आहे. आणि यासाठी जो विवेक आहे तो विवेक महत्वाचा आहे. तुकोबांनी सुद्धा अभंगात म्हटलंय, क्षणोक्षणी हाची